नाशिकमध्ये रात्रीपासूनच पावसाची संततधार जी आहे ती सुरू होती। मात्र आता नाशिकमध्ये पावसाने जे आहे ते मोठा जोर धरलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर गोदावरी नदी पाणी पात्रात जी आहे ती मोठी वाढ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आणि समोर जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर नागरिक जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या गोदावरी नदी पात्रालगतच्या ज्या टपऱ्या असतील, दुकानं असतील, ते या ठिकाणी काढायला जे आहे ते खरं तर सुरुवात करत आहेत आणि कुठल्याही प्रकारची त्यांना अडथळा होऊ नये यासाठी प्रशासन जे आहे ते आता खरं तर अलर्ट मोडवर या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। आणि गोदावरी नदी लगतच्या ज्या या ठिकाणी जो दशक्रिया विधीचा कार्यक्रम होतो तो या ठिकाणी खरं तर आता प्रशासनाकडून त्यांना आटोपण्याचे जे आहे ते खरं तर निर्देश दिले गेले आहेत आणि त्यांना पटकन जो आहे तो हा विधी उरकावा यासाठी जे आहेत ते प्रशासन जे आहे ते या ठिकाणी खरं तर सज्ज झाले आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तो जो आहे तो लावण्यात आलेला आहे। खरं तर नाशिक मधून 3000 पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो संपूर्ण नाशिक शहरात जो आहे तो खरं तर लावण्यात आलेला आहे। आणि स्वतः नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक असतील, सर्व डीसीपी असतील, पीआय असतील, एसीपी असतील, ते देखील शहरात सर्व ठिकाणी जे आहेत ते थांबलेले आहेत। कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी आता प्रशासन जे आहे मोठ्या अलर्ट मोडवर आपल्याला पाहायला मिळते। आणि या ठिकाणी जर बघितलं तर नदी जी आहे ते आता दुथडी भरून वाहायला लागली आहे। पाणी पातळी जी आहे मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळते। आजूबाजूचे जे छोटे मंदिर आहेत ते देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। आणि नाशिकमध्ये जर बघितलं तर रेड अलर्ट जो आहे तो ग्रामीण भागाला दिला होता, त्यासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर असेल, त्यानंतर वणीगडाचं जे मंदिर असेल त्या ठिकाणी जे आहे हे बंद करण्याचे आदेश जे आहे ते प्रशासनाने खरं तर दिलेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर मंदिराच्या आजूबाजूच्या सर्व टपऱ्या आता हे टपरीधारक जे आहेत ते घेऊन चाललेले आहेत। आणि नाशिकमध्ये जर असाच पाऊस सुरू राहिला तर गोदावरी नदी पात्रात जे आहे मोठ्या पाणी पातळीत जे आहे ती वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते आणि गोदावरी नदीला जे आहे पूर सदृश्य परिस्थिती जी आहे ती लवकरच निर्माण होऊ शकते। वैभव उगे, LS मराठी, नाशिक।